वैष्णवीची आत्महत्या नाही, खूनच. रिमांड कॉपीतून हत्येचा खुलासा. आरोपींच्या कृष्णकृत्याची होणार चौकशी. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालंय. पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिमांड कॉपीतून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र रिमांड कॉपीत नेमकं काय म्हटलंय पाहूया. वैष्णवीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणांमुळे हत्येचा संशय. वैष्णवीला हत्यारांनी मारहाण केल्याच्या शरीरावर जखमा. नवऱ्यानं दिली वैष्णवीला पाईपानं मारल्याची कबुली. हुंड्यात दिलेलं 51 तोळे सोनं हगवणेंकडून गहाण. वैष्णवीवर अनन्वित अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या हगवणेंनी नंतर पळ काढला होता आणि तेव्हापासूनच पोलीस त्यांच्या मागावर होते. मात्र त्यांना पोलिसांपासून वाचवणारे कोण होते, त्यांना कुणी पैसे पुरवले, याचा आता पोलिसांना कसून शोध घ्यायचा आहे. तर वैष्णवीला मारल्यानंतर तुम्ही 2 कोटी दिले नाही म्हणून तुमच्या मुलीला मारल्याचं मगरूर शशांकनं तिच्या वडिलांना म्हटलं होतं. म्हणूनच पोलिसांनी न्यायालयाकडे रिमांड मागितल्यानं त्यांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील पक्षाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विरोध केला म्हणून त्या ठिकाणी 5 दिवसाची पीसी दोन्ही आरोपीला मिळालेली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरती स्पष्टपणे दिसतंय त्या ठिकाणी की पीडितेला मारहाण झालेली आहे आणि अधिक काही आरोपीने याच्यापेक्षा वेगळे गुन्हे काही केलेले आहेत का, अधिक कोणाला काही त्रास दिलेला आहे का, असे अटकेचे कारण होते. त्यामुळे माननीय न्यायाधीश महाराजांनी 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. वैष्णवीच्या शरीरावरील जखमा तिला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची साक्ष देत आहेत. त्यामुळे तिला हाल हाल करून जीवे मारून आत्महत्येचा बनाव रचल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. आणि वैष्णवीचं पोस्टमॉर्टम ज्या ससून हॉस्पिटलमध्ये झालं त्या ससूनचा इतिहास जगजाहीर आहे. म्हणूनच पोलिसांनी या प्रकरणी हगवणेसारख्या बड्या धेंडांना आणि त्यांच्या क्रूर कृत्यात साथ देणाऱ्या प्रत्येकाला जन्माची अद्दल घडवण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.